वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी एकाच गाडीतून केला प्रवास. नवे सीसीटीव्ही फुटेज आले समोर. बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे, तर बाकीच्या 3 मुख्य आरोपींना पुण्यातून ताब्यात घेतलेला आहे. वाल्मिक कराड याला पवनचक्की कंपनीला खंडणीने मागितल्या प्रकरणी अटक केली आहे. दरम्यान आता एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालाय. या फुटेजवरून 31 डिसेंबरच्या आधी वाल्मिक कराडने बीड ते पुणे हा प्रवास केल्याचं समोर आलंय. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेल्याचं समोर आलंय. या बाबतीत पुष्टी देणारे 3 आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत. 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर 3 आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे. बीडच्या मांजरसुंबा येथे एक हॉटेलवर जेवण केलं, तसेच पेट्रोल पंपावर गाडी डिझेल भरलं. याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोलनाका येथे रात्री 1:36 पास झाल्या. या गाड्यांमध्ये बसून आरोपी गेला अशी चर्चा आहे. तसेच याच आलिशान गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली अशी शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी बीड.